तर पहिला युनिटचं नाव आहे आपलं प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स. काय प्रोडक्ट ऑफ युनिट फर्स्ट, प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स. तर आपण व्हेक्टरचा आपण काहीतरी शिकलेलो आहे. व्हेक्टरचा आपण अल्जेब्रा शिकलेलो आहे. आपण व्हेक्टरचा काय शिकलेलो आहे? अल्जेब्रा शिकलेलो आहे फर्स्ट सेमिस्टरला. अल्जेब्रा म्हणजे काय? व्हेक्टर घ्यायचे आणि त्याच्यावर दोन ऑपरेशन परफॉर्म करायचे. कोणते दोन ऑपरेशन परफॉर्म करायचे? वेक्टर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. वेक्टर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. हे अल्जेब्रात आपण हे दोनच ऑपरेशन पाहिले होते. त्याच्यात आपण थोडंसं पाहू की काय होतं नेमकं. जर मी दोन वेक्टरची ऍडिशन केली, सपोज यू बार, त्या भाषेतला आपण घेऊ यू बार आणि व्ही बार, हे दोन वेक्टरची ऍडिशन केली तर वेक्टर मिळते का स्केलर मिळते? मला वेक्टर मिळतं. आणि एखाद्या सपोज के हा स्केलर आहे, एखाद्या स्केलरनी वेक्टरला मल्टिप्लाय केलं तरी काय मिळतं मला? वेक्टर मिळतं. आणि आपण इनिशियल क्लासला पाहिलेलं आहे की इनिशियल लेक्चरला की वेक्टर म्हणजे काय, स्केलर म्हणजे काय. वेक्टर म्हणजे काय की ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे त्याला काय म्हणायचं? वेक्टर क्वांटिटी. आणि ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड आहे त्याला काय म्हणायचं? स्केलर क्वांटिटी. हे पाहिलं होतं आपण रफली. आता आपल्याला याच्यात काय करायचंय? आणखी दोन प्रकारचे ऑपरेशन पाहिजे. हे दोन प्रकारचे पाहिले होते, वेक्टर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. आता दोन प्रकारचे कोणते ऑपरेशन पाहिजे? तर एक डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे या दोघांचा वापर करून पुढचे ऑपरेशन आहेत. तर पहिलं आहे द डॉट प्रोडक्ट. पहिलं ऑपरेशन कोणतं आहे? द डॉट प्रोडक्ट. यालाच काय म्हणतात? स्केलर प्रोडक्ट. यालाच नाव काय आहे? स्केलर प्रोडक्ट. तर हे कसं डिफाईन केलं जातं आणि याचं जॉमेट्रिकली काय आहे ते सांगतो. तर हे काय आहे नेमकं द डॉट प्रोडक्ट? तर दोन वेक्टर दिलेले असतील तर मी डायरेक्ट डिफाईन करतो. म्हणजे मी काय ए बार बी बार वेक्टर असं नाही. आपण अजून करू की आपण वेक्टर कशाने दाखवणार आहे? ए बार, बी बार, सी बार अशा लेटरने आपण, आणि स्मॉलने पण दाखवू आपण, ए बार, बी बार, सी बार. आणि आपण म्हणजे हे आय बार वेक्टर पाहिलेला काय असतो, जे बार वेक्टर पाहिलेला काय असतो आणि के बार काय असतो, अशा प्रकारे. आता ए बार डॉट बी बार असं कसं दाखवायचं, डिनोट करायचं? ए बार डॉट एरो दिला तरी चालत, नाही दिला तरी चालत. एच्या डोक्यावर ए बार डॉट बी बार, हा याला वाचायचं कसं? ए बार डॉट बी बार. तर हा काय असतो पहा? ए बी कॉस थिटा. हा काय असतो? ए बी कॉस थिटा. व्हेअर, आता याच्यातलं काही कंडिशन आहे, काय नोंद आहे तुमच्यासाठी? तर ए बार बी बार हे दोन वेक्टर दिलेले आहेत, त्यांचा डॉट प्रोडक्ट असा काढतात. तर थिटा हा घेताना काय करायचा? 0 आणि पाय मधला घ्यायचा. थिटा काय करायचा? पाय मधला घ्यायचा. पण त्याच्यातल्या बाकीच्या क्वांटिटी काय आहे? तर ए काय आहे? ए काय आहे? स्केलर. स्केलर आहे, पण ती काय नथिंग बट मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मॅग्निट्यूड काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बी बार हे असं आहे. आणि थिटा काय आहे? अँगल बिटवीन देम. अँगल बिटवीन टू वेक्टर, म्हणजे अँगल बिटवीन ए अँड बी, ए बार अँड बी बार, ह्या दोन वेक्टर मधला अँगल आहे. आणि मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की जे जिओजेब्रावर दाखवलं होतं ना की वेक्टर कसे असतात आणि त्याचे अँगल कसे काढायचे. म्हणजे हे जर 3 डायमेन्शन मध्ये गेलात तुम्ही, सपोज हे 3 डायमेन्शन आहे, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. हा आता याच्यातला जर एखादा वेक्टर पाहिला तर हा असा वेक्टर असेल, सपोज हा एक वेक्टर आहे, इथून काढू, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. तर याच्यातला अँगल कसा काढायचा? ह्या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे ना, हा थिटा, हा झाला थिटा. म्हणजे हे अशा प्रकारे तुम्हाला काय करता येतं? डॉट प्रोडक्ट काढता येतं. अशा प्रकारे काय करता येतं? डॉट प्रोडक्ट काढता येतं. डेफिनेशन लक्षात आली डॉट प्रोडक्टची. आपल्याला नंतर पाहायचं की ए बार बी बार आणि हे जे आपण पर्टिक्युलर एका प्रकारचे वेक्टर घेतले तर काय होऊ शकतं हे आपल्याला पाहायचं आहे.
ही डेफिनेशन लक्षात आली काय आहे नेमकी, त्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी काय काय आहेत. आता आपण काही रिमार्क पाहू नेमकं काय काय असतं. रिमार्क्स याच्या बाबतीत रिमार्क्स नंबर 1. पहिला रिमार्क आहे की डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर काय येतं, स्केलर येतं का वेक्टर येतं. स्केलर येतो. ऍक्च्युली काय आहे पहा, मी रफली लिहितो ए बी कॉस थिटा. ए हा स्केलर आहे, बी हा स्केलर आहे आणि थिटा हा अँगल आहे, त्याच्यामुळे हा स्केलर आला. टोटल हा काय आला, स्केलर आला. स्केलर हा आला स्केलर. हा पहिला रिमार्क. दुसरा रिमार्क, ए बार डॉट बी बार काढला, बी बार डॉट ए बार काय येईल, सेम येईल. बी ए कॉस ए बार काय येईल, सेम येईल. पहा कसा, तुम्ही बी बार डॉट ए बार काढला तर काय येईल, बी इंटू ए कॉस ए कॉस थिटा हा येईल. आता पहा थिटा चेंज होईल का, नाही चेंज व्हायचा ना, कारण अँगल तुम्ही कसाही मोजा, तो तुम्हाला काय पाहिजे, ॲक्यूट पाहिजे ना, तो काय पाहिजे, लहान पाहिजे, म्हणजे पायपेक्षा काय पाहिजे, लेस पाहिजे. ॲक्यूट म्हणण्यापेक्षा काय म्हणू, पायपेक्षा लेस असा पाहिजे. आणि हे स्केलर आहे, स्केलर आहे म्हणजे थोडक्यात काय आहेत हे काय आहेत, एक तर रिअल नंबर आहे आणि नाही झालं तर इथं काय येतील, कॉम्प्लेक्स येतील. आणि आपण पाहिलेलं आहे ते कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात, त्याच्यामुळे ए बी इज इक्वल टू काय असतं, बी ए असतं. हे असतील तर असे जास्तीत जास्त काय असतील, कॉम्प्लेक्स असतील, पण शक्यतो रिअलच असतात. हे असं म्हणजे इथं काय झालं तुमचं, ए बार बी ए बार म्हणजे ए बार आणि बी बारचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू काय असतं, बी बार आणि ए बारचा डॉट प्रोडक्ट हा झालं. त्याच्यानंतर तिसरा, आता हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पहा, ए बार डॉट बी बार प्लस सी बार काय येईल, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वर्क होतो, म्हणजे ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट ए बार डॉट सी बार. सी बार. हा आता चौथं पाहू आपण. चौथं काय आहे तर एम ए बार डॉट बी बार दिस इज इक्वल टू, हा वेक्टर येईल का स्केलर येईल सांगा बरं, टोटल स्केलर येईल. स्केलर येईल. ए बार डॉट बी बार काय आहे, स्केलर आहे आणि एम हा स्केलर आहे. एम हा काय, स्केलर इंटू स्केलर काय आला, स्केलर आला. स्केलर हा स्केलर येईल. पहा इथं दोन वेक्टर. आता त्याच्यानंतर हा इक्वल टू काय आहे, एम ए बार डॉट बी बार. म्हणजे इथं काय केले, स्केलरनी ए बारला, आता हा वेक्टर आहे आणि हा वेक्टर आहे, त्यांचा डॉट प्रोडक्ट काय केलं होतं, स्केलरच येतो. असं लिहू शकता, ए बार डॉट एम बी बार इज इक्वल टू काय येईल, ए बार डॉट बी बार इंटू एम असं लिहिता येतं, वेअर एम इज स्केलर. स्केलर. त्याच्यानंतर 5 नंबरचं पाहू आपण. मला हे सांगा बरं, आय बार डॉट आय बार काय येईल डेफिनेशननी, आय बार डॉट आय बार काय आहे, वन इन युनिट वेक्टर. युनिट वेक्टर आहे, पण नुसता युनिट वेक्टर आहे का, नाही, अलॉंग द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस एवढंच लिहितो, पूर्ण नाही. अलॉंग डायरेक्शन काय असणार आहे त्याची, एक्स ऍक्सिस असणार आहे. आता आय बार डॉट आय बार इथं काय येतंय, आयची काय मॅग्निट्यूड, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड काय 1 असते. त्याच्यानंतर युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड पुन्हा काय असणार, आय आणि आय, पहिला आय दुसरा आय. कॉस ऑफ अँगल किती दोघांमधला, 0 0. कॉस ऑफ 0 किती असतो, 1 असतो. 1. हा 1 आणि कॉस 0चा 1 म्हणजे हा अल्टिमेटली किती आला, 1 आला. 1 म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, जे बार डॉट जे बार इक्वल टू 1 तो पण काय असणार आहे, 1 असणार आहे. के बार डॉट के बार हा पण काय असणार आहे, 1 असणार आहे. आय बार डॉट जे बार काय सांगा बरं. पहा आय म्हणजे काय, बरोबर, पण कसा आय म्हणजे काय, त्याची मॅग्निट्यूड युनिट वेक्टर, त्याची मॅग्निट्यूड 1 आहे. जेचा 1 कॉस ऑफ त्यांच्या दोघांमधला अँगल 90 डिग्री, हा आय बार 90 आहे, डिग्री. बरोबर बरोबर, म्हणजे अँगल 90 डिग्री आहे. जे बार आणि हा काय आहे, के बार.
तर हे काटकोनात असतात ना, म्हणजे हा किती आला अँगल 90 डिग्री. 90 डिग्री. अँगल किती आला 90 डिग्री, म्हणजे हा किती आला 1 × 1 × कॉस किती आला 90, 0 इज इक्वल टू किती आला 0 आला. म्हणजे पहा कोणतेही दोन परपेंडिक्युलर वेक्टर घेतले त्याचं हे किती येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे जे बार इंटू के बार घेतला तर किती येणार आहे 0च येणार आहे. आय बार इंटू के बार किती येणार आहे 0च येणार आहे. समजलं हे? Yes. त्याच्यानंतर पुढचा रिमार्क पाहू. आता हा ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. जर ए बार हा वेक्टर घेतला A1 रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट याच्यामधला A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार, तर आणि B पण घेतला B बार इज इक्वल टू B1 I बार प्लस B2 J बार प्लस B3 K बार, तर A बार डॉट B बार काय असतो A बार डॉट B बार A1 काय B1. A1 B1. त्याच्या आधी आपण काय करू हे करू काय म्हणतात ते कसं येईल ते काढू ना. मग हा काय येईल A1 I बार प्लस A2. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, पण आपण पाहू की कसं काढतात. A3 K बार डॉट B1 I बार प्लस P2 J बार प्लस B3 K बार. याला जर सॉल्व्ह केलं आपण पाहिलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वर्क होतो. इथं काय होतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वर्क होतं. आपण आधीच्या प्रॉपर्टीत पाहिलं नाही या रिमार्क मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय होतो वर्क होतं. म्हणजे हा याच्यावर काय होतो डिस्ट्रीब्यूट होतो ऍडिशनवर डॉट प्रोडक्ट. पहा आता मग हा याच्यावर डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे काय होणार A1 I बार प्लस A2 B1 J बार प्लस A3 K बार. B1 याचा डॉट प्रोडक्ट कशाशी येणार B1 I बार I प्लस पुन्हा हा A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. हा कशावर हे होणार B2 J bar डॉट प्रोडक्ट into B2 J bar इंटू B2 J bar प्लस A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार डॉट B3 K bar B3 K बार. हे आता पहा हा पुन्हा डिस्ट्रीब्यूट होणार याच्यावर म्हणजे हा काय होणार A1 I बार इंटू A1 I bar B1 I बार B1 I bar A1 I बार इंटू B1 I bar B1 I बार प्लस आता मी हे काहीच लिहित नाही पुढचं कारण हा J बार इंटू काय येणार आहे I bar I बार आणि 0 होणार आहे 0 होणार आहे. 0 परत हा K बार इंटू I बार 0 म्हणजे हा होणार 0 होणार आहे. परत पुन्हा हा A1 I बार 0 आणि हा B2 J बार हा 0 होणार आहे. राहिलं काय पुन्हा A2 J bar A1 into सॉरी B2 A2 A2 J बार into डॉट B2 J इथं डॉट B2 J bar B2 J बार पुन्हा हा काय होणार आहे 0 0 होणार आहे प्लस 0 मी डायरेक्ट 0 प्लस 0 A3 K bar A3 K बार इंटू into B3 K bar B3 K बार असे येणार आहे. आता पहा हा काय येणार आहे A1 B1 बाहेर येईल आणि I बार इंटू I बार स्केलर आपण बाहेर काढू शकतो. I बार इंटू I बार किती आला 1 आला म्हणजे हा काय आला A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 असं. समजलंय कसं येईल याचं उत्तर असंच yes काय. sir त्याच्यानंतर A बार डॉट A बार काय येईल सांगा बरं. आता तुम्हाला कळालं I बारचे काय A1 करायचं square मल्टिप्लिकेशन करायचं डायरेक्ट आपण करू A1 स्क्वेअर A1 square प्लस plus A2 A2 square स्क्वेअर प्लस plus A3 A3 स्क्वेअर. square हे कसं करायचं पहिल्यातला I बारचा कोइफिशियंट घ्यायचा याच्यातला I बारचा कोइफिशियंट घ्यायचा मल्टिप्लिकेशन करायचं. पहिल्यातला I बारचा कोइफिशियंट काय A1 दुसऱ्यातला काय A1 त्याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे A1 स्क्वेअर नंतर A2 स्क्वेअर नंतर A3 स्क्वेअर. हे समजलं डॉट प्रोडक्ट. yes आणखी एक शेवटचा रिमार्क पाहू.
आता पहा 7 नंबर, जर ए बार डॉट बी बार असेल तर काय काय पॉसिबिलिटी असतील? ए बार डॉट बी बार जर 0 असेल तर काय काय पॉसिबिलिटी असतील सांगा बरं. पहा ए बार डॉट बी बार त्याची त्यांच्यामधला डेफिनेशन काय अँगल आहे? 90 असेल. कॉस थिटा. आता पहा त्याच्या आधी आपण हे पाहू, हे जर 0 असेल तर याच्यातली पॉसिबिलिटी कोणती? एक तर हा 0 असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे? हा 0 ए असायला 0 पाहिजे असेल बरं. किंवा असं काय किंवा असायला बी पाहिजे? 0 पाहिजे. हा 0 पाहिजे. म्हणजे ह्या 3 पॉसिबिलिटी, एक तर ए 0 असायला पाहिजे, बी 0 असायला पाहिजे किंवा थीटा 90 पाहिजे. म्हणजे कॉस थिटा काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. 0 आता असायला पहा थिटा हा आपला कुठला आहे? 0 to पाय मधला. 0 to पाय मधला आहे. मग याच्यामध्ये थिटा हा कुठं 0 असतो? तर ओनली 90 एक ला. चान्स आहे. कॉस काय असतो? π/2. हा किती असतो? 0 असतो. म्हणजे पहा एक तर ए 0 असायला पाहिजे किंवा बी 0 असायला पाहिजे किंवा कॉस थिटा 0 म्हणजेच काय? कॉस थिटा किती असायला पाहिजे? π/2. थिटा π/2 π/2 पाहिजे म्हणजे त्या दोन व्हेक्टर मधला अँगल किती पाहिजे? 90 डिग्री. म्हणजे ते दोन व्हेक्टर काय पाहिजे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे दोन वेक्टरचा जर प्रॉडक्ट 0 येत असेल तर 3 पॉसिबिलिटी, एक तर पहिला वेक्टर 0 असेल किंवा दुसरा वेक्टर 0 असेल किंवा तिसरा पॉसिबिलिटी काय? ते दोघं काय असतील? परपेंडिक्युलर असतील. आता मी याच नोटला थोडंसं पुढे नेतो. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0 असेल, ए बार पण 0 नसेल आणि बी बार पण काय नसेल? 0 नसेल. देन आता काय पॉसिबिलिटी सांगा बरं? ते दोघं परपेंडिक्युलर असतील. दोघं परपेंडिक्युलर पाहिजे. ही पॉसिबिलिटी डिलीट केली, ही पॉसिबिलिटी डिलीट केली म्हणजे काय राहिलं पाहिजे? हे. देन ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर. ए बार आणि बी बार काय पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे. हे लक्षात आलं? येस सर. याच्यात काय डाऊट नाही ना? डाऊट असला तर विचारा. हो सर. मी एक एक्झाम्पल देतो, ते तुम्ही हे करा बरं, सॉल्व करा. घ्या नोटबुक आहेत ना सगळ्यांजवळ? हो सर. येस. ए बार इज इक्वल टू 3i बार मायनस के बार, बी बार इज इक्वल टू i बार प्लस 2j बार. फाइंड ए बार प्लस बी बार, ए बार माइनस बी बार 2a बार, ए बार डॉट बी बार. एवढं फाइंड आउट करा लगेच. मला सांगा काय येईल? सोडवलं? पहिलं काय आलं? काय करा? 4i प्लस 2j मायनस के बार. एक सांगतो मी फक्त एवढं आणि मग आपण आन्सर पाहू. ए बार कसा मांडून घ्या? 3i बार प्लस 0 जे मिसिंग आहे ना, ते जर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला अवघड वाटत असेल ना
तर असं करा, डायरेक्ट केलं तर चांगलंच आहे. आय बार प्लस 2j बार आणि तिसरी टर्म मिसिंग आहे म्हणजे 0k बार. आता ऍडिशन करायचे. इथे ऍडिशन केल्यावर काय येईल? 3i बार प्लस आय बार किती येईल? 4i. 4i बार. 0j बार प्लस 2j बार किती आलं? प्लस 2j. 2j बार आणि मायनस k बार आणि हा 0 म्हणजे हा किती आला? मायनस k बार. सबट्रॅक्शन केल्यावर काय सांगा बरं, कोणी केली ती सांगा मला डायरेक्ट. 2i minus 2j minus k. 2i बार मायनस 2j बार 2j बार मायनस k बार. k बार असं. 2a म्हणजे काय? a च्या प्रत्येक याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. म्हणजे हा 6, हा किती येईल? 6i बार मायनस 2k बार. 2k बार. डॉट प्रोडक्ट कसं येणार? तर आय बारचा आणि आय बारच्या कोइफिशियंटचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. याचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं? 3 प्लस 0 इंटू 2 किती आलं? 0 आला. 0 इंटू -1 किती आला? 0 आला. या सगळ्यांची काय करायची? ऍडिशन करायची. किती आलं? 3 आलं. स्केलर आला. समजलं हे? आपण आता दुसरं ऑपरेशन पाहू. दुसरं ऑपरेशन काय आहे? द क्रॉस प्रोडक्ट. द क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच यालाच नाव काय दिलंय? व्हेक्टर प्रोडक्ट. याला दुसरं नाव काय आहे? व्हेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. आपण जास्त क्रॉसच वापरणार आहे. व्हेक्टर प्रोडक्ट. तर मी डायरेक्ट डेफिनेशन लिहितो. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय असतं? ए बी. इथं कोणता अँगल असतो? मात्र साइन अँगल असतो. इथं कोणता अँगल असतो? साइन अँगल असतो. तर क्रॉस प्रोडक्ट आहे ना तो. हो सॉरी. क्रॉस. हो. ए बार क्रॉस बी बार. हा काय आहे? ए बी साइन थिटा इंटू एन कॅप म्हणतो. एन कॅप. आता याच्यातलं काय काय आहे ना ते आपण डिफाईन करू. त्याची डेफिनेशन अशी. ए काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मॅग्निट्यूड ऑफ ए बार. बी काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बी बार. थिटा काय आहे? सेम. सॉरी थिटा आधी आपण काय म्हणू? 0 to π म्हणू. आणि थिटा काय आहे? इज अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. हे झालं. आता राहिला प्रश्न एन कॅपचा. एन कॅप काय आहे? युनिट वेक्टर अलॉंग द ए बार क्रॉस बी बार. युनिट वेक्टर अलॉंग ए बार म्हणजे त्या कोणत्या डायरेक्शन? ए बार क्रॉस बी बार. पण ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन कशी असेल ते पण लिहू आपण. परपेंडिक्युलर ए आणि बी ला परपेंडिक्युलर राईट हँड रूलने. बरोबर. म्हणजे नुसती परपेंडिक्युलर दोन साइडने काढू शकतो, पण आपण काय पाहिजे की राईट हँड रूल. आता पहा एन कॅप मी कसा काढतो? इज युनिट वेक्टर along the direction of किंवा इन द म्हणलं तरी झालं. along the direction of A bar cross and B bar. A bar cross and B bar is perpendicular. आता हे याची डायरेक्शन सांगू. is perpendicular to the plane of कुणाचं प्लेन? ए बार अँड बी बार. ए बार and for the right handed system. बरं पण
हे झालं. म्हणजे काय करायचं, ए बार क्रॉस बी बार काय करायचं, कसा काढायचा, तर ए बार ए घ्यायचा, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार ए घ्यायची, मॅग्निट्यूड ऑफ बी बार बी घ्यायची, थिटा हा काय करायचा, अँगल घ्यायचा, आणि एन कॅप हा काय करायचा, वेक्टर घ्यायचा. म्हणजे जर आपण हे जर काढायला गेलं, हा ए बार घेतला, हा बी बार घेतला, तर काय होईल, हा एक प्लेन डिफाईन करेल, हा काय करेल, प्लेन डिफाईन करेल. हा प्लेन डिफाईन केला, त्याच्यानंतर जर तुम्हाला ए बार क्रॉस बी बार काढायचा झाला तर कसा काढणार, तो कसा येणार आहे, त्याला परपेंडिक्युलर येणार आहे. त्याची मॅग्निट्यूड किती येईल, तर मॅग्निट्यूड किती येईल, ए बी इंटू साईन थिटा ही त्या ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूड आहे. डायरेक्शन कोणती येईल. आता पहा, तुम्ही ए बार डॉट बी बार काढताय तर तुम्ही या डायरेक्शनने जाताय ना, या डायरेक्शनने. मी या डायरेक्शनने राईट हँड साईड ठेवला तर ए बार क्रॉस बी बार ह्या प्लेनच्या खालच्या साईडला येईल का वरच्या साईडला, खालच्या साईडला. खालच्या साईडला येईल का, कारण तुम्ही हात जर ए बार पासून बी बार कडे गेला तर अंगठ्याची डायरेक्शन कुठे येईल, खालच्या साईडला येईल. म्हणजे हा काय झाला तुमचा डाऊनवर्ड साईड. डाऊनवर्ड साईडला येईल, म्हणजे ए बार क्रॉस बी बार झाला. याची मॅग्निट्यूड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार किती येईल, हे एन कॅपची किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे किती येणार आहे, ए बी ए बी साइन थिटा किडा आहे. हे लक्षात आलं. ए बार डॉट बी बारची मॅग्निट्यूड किती येईल सांगा बरं, ए बार डॉट बी बारची मॅग्निट्यूड ए बी कॉस थिटा. ए बी कॉस थिटा तो स्केलरच आहे ना, तो स्केलर आहे का, ऑलरेडी तो काय आहे, स्केलर आहे. त्याच्यामुळे मॅग्निट्यूड घ्यायची झाली, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकता. तुम्ही काय करू शकता, जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकता. समजलं हे. आणि याचा जर बी बार ह्याचा बी बार क्रॉस ए बार काढायचा झाला तर कसा काढावा लागेल तुम्हाला, कसा काढावा लागेल, हा वर येईल. मी जर राईट हँड घेतला, असा घेतला, इकडून बोट इकडे वळवली तर अंगठा काय येतो, वर येतो. म्हणजे हा काय झाला, बी बार क्रॉस ए बार. मग आता मला सांगा बरं, बी बार क्रॉस ए बार हे सारखे असतात का, काय असतं, याची मॅग्निट्यूड काय येईल, बी बार क्रॉस ए बारची मॅग्निट्यूड काय येईल, बी ए साइन ए बी किंवा बी साइन थिटा, बरोबर. म्हणजे पहा, ह्या दोघांच्या मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. अपोजिट आहे. मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. मी थोडा एक रिमार्क तोच लिहितो पहिला. आता डायग्राम काढली तर रिमार्क पहिला काय आहे, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू काय, मायनस टाइम. डायरेक्शन डिफरंट असल्यावर आपण काय, मायनस टाइम बी बार क्रॉस ए बार. बी बार क्रॉस बी बार. दुसरा, ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर असतो का स्केलर असतो, वेक्टर असतो. हा काय असतो, वेक्टर असतो. समजलं हे. येस. त्याच्यानंतर आपण पाहू डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, तिसरा रिमार्क. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय येईल, ए बार डॉट, सॉरी ए बार डॉट नाही, आता काय ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार, हा काय येईल, ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार, असा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर मग जो प्रॉपर्टी पाहिली स्केलरनी मल्टिप्लाय करायची ती तशीच राहणार, एम ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू काय, एम ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, याला असं लिहू शकता, ए बार क्रॉस एम बी बार. इथं काय केलं, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं, मग स्केलरनी मल्टिप्लाय केलं. इथं काय केलं, स्केलरनी मल्टिप्लाय केलं, मग दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं. याला आपण असं पण लिहू शकतो, ए बार क्रॉस बी बार इंटू एम, वेअर एम इज स्केलर. हे समजलं एवढे रिमार्क. पुढचा रिमार्क पाहू आपण काय येईल, म्हणजे काय आउटपुट येईल. आय बार क्रॉस आय बार घेतलं तर काय येईल, डेफिनेशन काय येईल, आय बार क्रॉस 1 इंटू 1 इंटू साइन ऑफ
साइन ऑफ अँगल साइन ऑफ किती येईल Zero. अँगल झिरो आय बार झिरो मधला अँगल किती येईल 0 Zero. इंटू काय येईल आय कॅप नाही इंटू काय येईल एन कॅप जे कॅप किंवा के कॅप आपण काय म्हणू थोडा वेळ एन कॅप म्हणू थोडा वेळ काय म्हणू एन कॅप म्हणू युनिट वेक्टर तर याचा आउटपुट काय येईल 0 बार 0 नाही यायचं काय येईल 0 बार का कारण साइन 0 किती असतो 0 असतो हा वेक्टर आहे आणि हा स्केलर आहे त्याच्यामुळे हा काय 0 बार आला म्हणजे जे बार इंटू जे बार काय येईल 0 बार के बार इंटू के बार काय येईल 0 बार 0 बार आता पुढचं आय बार डॉट जे बार काय येईल हे सांगा बरं आपण हे काढू हा डायग्राम काढू म्हणजे तुमच्या लक्षात येईल एन कॅप हे पहा आय बार हा झाला त्याच्यानंतर हा काय झाला जे बार झाला जे तर बार पहा आय बारची मॅग्निट्यूड किती आहे 1 डेफिनेशन काय आहे पहा डेफिनेशन काय आहे इथे लिहू आपण ए बार क्रॉस बी बार काय आहे ए बी साइन थिटा साइन थिटा टू एन कॅप आणि एन कॅप एन कॅप आता इथं आपण हे बघू पहा पहिल्याची मॅग्निट्यूड किती असती व आय ची 1 1 जे ची किती आहे 1 आहे 1 साइन ऑफ अँगल किती आहे दोघातला by आय 2 बार जे बार मधला π/2 π/2 आहे π/2 एन कॅप म्हणजे काय आय बार कडून जे बार कडे जाताना परपेंडिक्युलर वेक्टर आता पहा मी राईट ठीक हँडेड आहे. सिस्टीम जर घेतली तर इकडून इकडे जर गेलो मी तर माझ्या हाताची बोट इकडे ठेवले तर अंगठ्याची डायरेक्शन ही राहणार आहे आणि त्याच्या वरच्या डायरेक्शन युनिट वेक्टर कोणता आहे के बार म्हणजे हा कोणता आला के बार आला ठीक आहे. म्हणजे हा टोटल काय आला 1 × 1 साइन π/2 किती असतो साइन 19 1 असतो म्हणजे हा काय आला के बार के आला. बार समजलं जे बार क्रॉस के बार काय येईल आय बार के बार क्रॉस के बार असा जर हात ठेवला मी तर बोट इकडल्या साईडला येतील म्हणजे हा काय येईल आय बार येईल आय बार आणि के बार क्रॉस आय बार काय येईल पहा के बार क्रॉस आय बार के मी बार इकडल्या साईडला हात ठेवला तर इकडल्या साईडला काय येईल जे बार येईल समजलं हे यस आता आपण मी थोडस हे सांगतो आता आपल्याला माहिती आहे हे तीन आय बार क्रॉस जे बार तर काय आला के बार आला जे बार क्रॉस आय बार काय येईल मायनस के बार काय येईल मायनस के मायनस बार के आता मी पुढच्या याच्यावर लिहितो डायरेक्ट असं नाही करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही करायचं तर कसं करायचं एक सायकल तयार करायची आय बार जे बार आणि के बार ही सायकल तयार करायची जर राईट हँड म्हणजे क्लॉकवाईज जर गेलं तर काय उत्तर आणायचं 1 आणायचं म्हणजे पहा आय बार डॉट जे बारचं गेलं तर आय बार डॉट जे बार पुढचा आउटपुट काय येतं के बार म्हणजे याच्यावरून सॉरी क्रॉस आय बार क्रॉस जे बार पुढचा आउटपुट काय आहे के बार आहे सायकलिक के बार जे बार क्रॉस के बार काय येईल आय बार आय बार येईल त्याच्यानंतर के बार क्रॉस आय बार के बार क्रॉस आय बार के बार क्रॉस आय बार किती येईल जे बार येईल के जर बार तुम्ही डायरेक्शन उलटी केली तर साइन चेंज करायचं आता आय बार डॉट के बार केलं इकडून इकडे आले आपली आय डायरेक्शन बार 3 क्रॉस के बार म्हणजे काय होणार आहे आय बार क्रॉस के बार के इज बार इक्वल टू काय मायनस मायनस जे के बार डायरेक्शन उलटी ठेवली तर या प्रकारे समजलं हे यस आता पुढची ही कितवी होती 7वी होती ना 6वी होती 7वी नोट पाहू आपण ही पहिली का आय बार क्रॉस आय बार ची 0 हा हे पहिली 8वी पहा आता मगाच घेऊ ए बार इज इक्वल टू A1 आय बार असेल A2 जे बार असेल A3 के बार असेल P बार इज इक्वल टू B1 आय बार B2 जे बार प्लस B3 के बार असेल तर ए बार क्रॉस बी बार काय येईल ए बार क्रॉस बी बार काय येईल तर हे काय असतं मॉड्युलस घ्यावं लागतं
नाही, हे आपण डेफिनेशन नाही, ह्या पर्टिक्युलर याने. आता मी काय ते मगासारखं ते काय हे करत बसत नाही, आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू. नाही मगासारखं तुम्ही करू शकता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा वापर करून. नंतर तुमच्या लक्षात येईल ते आणि हा मॅट्रिक्स सॉल्व्ह केल्यावर काय असतं, सेम असतं. म्हणजे हा काय येईल A1 A2 A3 B1 B2 B3. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर काय येईल, A1 म्हणजे आयच्या साठी A2 B3 A2 B3 मायनस A3 B2 A3 B2 A3 B2 I I बार. पहा क्रम ठेवा, इथं प्लस घेऊ आपण, मायनस घेतलं तरी चालतं, प्लस घेतलं तरी चालतं. मग काय म्हणतं A3 B1, आधी हे घेऊ, आधी हे घेऊ A3 B1 घेऊ. B1 म्हणजे हा काय येईल, आधी A लिहायचा मग पुढचं लिहायचं A3 B1, नंतर काय A1 B3 A1 B3 A1 B3 J बार J बार प्लस K बार साठी काय येईल A1 B2 A1 B2 प्लस into B1 A2 B1 B1 K बार. हे तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह बार. करू शकता, हे असं. त्याच्यानंतर आणखी एक एरिया ऑफ पॅरलोग्राम काय असतो, कुणाला आयडिया आहे का? हा पॅरलोग्राम झाला. मॉड्युलस ऑफ A बार क्रॉस B बार. नाही, डेफिनेशन लेंथ इंटू ब्रेथ. नाही, पहा याचं काय करू शकता तुम्ही, दोन ट्रायंगल तयार करू शकता. याचे काय करू शकता तुम्ही, दोन ट्रायंगल तयार करू शकता ह्या पॅरलोग्रामची. हा हे झालं, हाईट झाली, हाईट 2 into एरिया ऑफ ट्रायंगल. बरोबर. म्हणजे हा एरिया ऑफ ट्रायंगल आणि हे दोन इक्वल ट्रायंगल आहे थोडक्यात. हा बेस झाला A आणि ह्या ट्रायंगलची एरिया काय असतो खालच्या ट्रायंगलचा, 1/2 बेस इंटू H हाईट. ह्या ट्रायंगलचा एरिया तेवढाच झाला आणि वरच्या ट्रायंगलचा पण एरिया काय झाला, तेवढाच झाला. दोघांचे ऍडिशन केल्यावर काय आलं, AH आली. AH म्हणजे काय, AH म्हणजे काय, ह्याचा बेस, पॅरलोग्रामचा बेस आणि त्याची काय आली, हाईट आली. आता आपण जर हे पाहिलं की हेच जर तुमचे दोन वेक्टर असले, सपोज हे दोन वेक्टर आहे A बार डॉट B बार, हा पण काय करतो, एक पॅरलोग्राम तयार फॉर्म करतो. बरोबर. आता पहा यांचा क्रॉस प्रोडक्ट A बार क्रॉस B बार, यांचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतला तर काय येणार आहे, डेफिनेशन या इथं I बार J बार K बार जमतं, काय येणार आहे, AB साइन थीटा. आता मी फक्त मॅग्निट्यूड घेतो, म्हणजे याचं मॅग्निट्यूड काय येणार आहे, AB साइन थीटा. AB साइन थीटा युनिट वेक्टरचं ते झालं. आता पहा हा जर मी H म्हणलं, याला जर मी H म्हणलं तर पहा AB साइन थीटा कसा येणार आहे, B साइन थीटा म्हणजेच काय असणार आहे तुमचा H असणार आहे. H इज इक्वल टू काय असणार आहे, B साइन थीटा. म्हणजे तुम्ही साइनची कॉसची डेफिनेशन केली ना, साइनची डेफिनेशन काय असते, हा अँगल थीटा असतो बरोबर, हा अँगल थीटा असतो कोणता, हा. आता साइनची डेफिनेशन केली तर काय येणार आहे, ऍडजसंट साइड साइन थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड, ऍडजसंट नाही ऍडजसंट यस बी येईल ना, फ्रंटची असते ना, फ्रंटची असते ना, ऍडजसंट फ्रंटची असते ना, कॉस साठी असते, अपोजिट साइड. H अपॉन याची मॅग्निट्यूड म्हणजे हायपोटेनस, हा किती आला, B बारची मॅग्निट्यूड म्हणजे B आला, म्हणजे हा काय आला, H अपॉन B आला, म्हणजे B इज इक्वल टू काय आला, सॉरी H इज इक्वल टू काय आला, B साइन थीटा आला. B साइन थीटा. म्हणजे H च्या जागी या आता याच फॉर्म्युल्यात मी त्या किमती टाकतो, म्हणजे A ची ती खालची साईड आली ही आणि H च्या जागी काय टाकलं, B साइन थीटा सांगितला. म्हणजे काय, एरिया ऑफ पॅरलोग्राम काय आला, तर इथं लिहितो, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू काय असतो,
ए बार क्रॉस मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. मॅग्निट्यूड. पण ए बार क्रॉस बी बार काय? ए बार काय आहे? ए बार आणि बी बार या वेक्टरनी तयार केलेलं साइड पॅरलल पाहिजे पॅरलल उभं. बरोबर. लक्षात आलं हा रिमार्क? Yes, sir. आपण प्रूफ पण देतोय काही याचे. त्याच्यानंतर पुढचा हा कितवा होता? 8वा होता ना? 9वा रिमार्क पाहू. सपोज ए बार क्रॉस बी बार हे जर 0 बार असतील तर काय? ए बार क्रॉस बी बार हे जर 0 बार असतील तर काय? आउटपुट आता पहा. तीन हा 0 कंडिशन. बार आहे म्हणजे काय? ए बार क्रॉस बी बार हा काय येणार आहे डेफिनेशननी? ए बी साइन. थिटा आणि एन कॅप. म्हणजे एक तर हा 0 असावा लागेल किंवा हा 0 असावा लागेल किंवा हा 0 असावा लागेल. बरोबर. आता पहा मी थोड्या वेळ सपोज काय करतो, ए बार नॉट इक्वल टू 0 आणि बी बार हा पण काय आहे नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय असावं लागेल आपल्याला? आता हे जर 0 असायचं असेल तर साइन थिटा किती असावं लागेल? आता हा युनिट वेक्टर आहे म्हणजे तो 0 असू शकतो का? नाही ना. तुम्हाला 0 काय असावं लागेल? साइन थिटा. आता साइन थिटा पण थिटा कुठला आहे तुमचा? 0 to पाय मधला. 0 to पाय मधला. आता हा आपण स्ट्रिक्टली पाय घेतला तरी चालेल ना, नाही घेतला तरी चालेल. पहा मग साइन 0 कधी असतो याच्यात? 0 किंवा पायला. 0 किंवा पायला. पण साइन पाय आणि 0 म्हणजे काय? आता पहा ही लाईन आहे, ही लाईन आहे. याचा अँगल, हा अँगल किती ह्या लाईनीचा आणि ह्या लाईनीचा अँगल? तुम्ही मोजला तर हा अँगल किती आला? 0 आला. आणि ह्या लाईनीचा अँगल जरी मोजला तुम्ही इकून हा मोजला तरी किती आला? पाय आला. म्हणजे अल्टिमेटली ही लाईन आणि ही लाईन काय पाहिजे तुमची? सेमच पाहिजे, एकाच लाईनीवर पाहिजे. म्हणजे हा जर अँगल 0 असेल तर काय असतील? ए बार आणि बी बार काय पाहिजे तुमचे? पॅरलल पाहिजे. पॅरलल पाहिजे. पॅरलल पाहिजे. म्हणजे पहा जर ए बार म्हणजे इथं ए बार नॉट इक्वल टू 0 बी बार नॉट इक्वल टू 0 असं जर असेल तर काय असतं? ते दोन वेक्टर काय असतात? पॅरलल असतात. समजलं? म्हणजे दोन नॉन झिरो वेक्टर घेतले त्यांचा जर क्रॉस प्रॉडक्ट 0 बार येत असेल तर ते दोन वेक्टर काय असतात? पॅरलल असतात. नॉन झिरो वेक्टर आहे ना. 0 वेक्टर असेल तर आपण काय सांगू शकत नाही. समजलं हे? येस सर. आपण पुढचं तिसरं हे पाहू, तिसरं ऑपरेशन पाहू. ह्या दोघांना ऑपरेशनचं मिक्सचर आहे. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय आहे? तर मी याला दुसरं नाव आहे बॉक्स प्रोडक्ट. याला दुसरं नाव काय आहे? बॉक्स प्रोडक्ट. आता मी त्या युजुअल डेफिनेशन देत बसत नाही, मी डायरेक्ट हे करतो. डिनोट कसं करतात? डिनोट कसं करतात पहा, दोन प्रकारे. एक तर असं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार किंवा बॉक्स मध्ये ए बार बी बार आणि सी बार, कॉमा वगैरे काही द्यायचा नाही. हे असं तर असं डिनोट करायचं तर हे डिनोट करा. आता पहा हे इझी आहे ना, हे इझी आहे. हा आउटपुट काय येईल? रिमार्क लिहितो आधी. ह्या स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजे बॉक्स प्रॉडक्टचं आउटपुट काय येईल? स्केलर येईल का वेक्टर येईल? पहा ब्रॅकेट दिला तर ब्रॅकेट आधी सोडवायचा. म्हणजे हे जर हे एवढं जर केलं तर काय येईल तुमचं? वेक्टर येईल ना. वेक्टर येईल. हा काय आहे? हा सिंगल वेक्टर आहे. दोन वेक्टरचं डॉट प्रॉडक्ट काय असतं? स्केलर असतो. स्केलर असतं. म्हणजे हा आउटपुट काय मिळते तुम्हाला? स्केलर. समजलं हे? म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काय असतो? स्केलर असतो. डॉट प्रॉडक्ट स्केलर असतो, वेक्टर प्रॉडक्ट वेक्टर असतो, म्हणजे डॉट क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर असतो आणि स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मग किंवा बॉक्स प्रॉडक्ट हा काय असतो? हे असतो स्केलर असतो. आता आपण पर्टिक्युलर हे पाहू की जर काही वेक्टर घेतले पर्टिक्युलर, दुसरा रिमार्क, हा पहिला रिमार्क, हा दुसरा रिमार्क घेतली तो जर ए बार हा वेक्टर असेल A1 I बार प्लस A2 J बार
प्लस A3K बार, B बार हा 1 वेक्टर असेल, B1 I बार प्लस B2J बार प्लस B3K बार, C बार हा वेक्टर असेल, C1 I बार प्लस C2J बार प्लस C3K बार असं जर असेल तर A बार डॉट B बार क्रॉस C बार काय येईल? मी डायरेक्ट लिहितो बरं का, आता मी काय याच्यात जात नाही. तुम्ही प्रूव्ह करायचं असलं तर प्रूव्ह करू शकता. कसं येईल? हा B बार क्रॉस C बार तुम्हाला माहिती कसा काढायचा? ऑलरेडी आपण इथं काढलेला आहे. तो काय असतो? मॅट्रिक्स फॉर्म करून. डिटर्मिनंट असतो ना कुणाच तरी, काय असतो? डिटर्मिनंट असतो. मग ह्या डिटर्मिनंटची तुम्ही डायरेक्ट ही साईड घ्या. ही साईड घेतल्याच्या नंतर त्याला कशाने मल्टिप्लाय करा? A बारनी डॉट प्रॉडक्ट करा, म्हणजे I बारचे J बारचे काय करा तुम्ही सोबत हे करा, मग तुम्हाला अल्टिमेटली मिळेल. तर मी अल्टिमेटली हा डायरेक्ट लिहितो. हा काय असतो? A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 आणि C3 असं असेल. समजलं हे काय आहे? तुम्ही प्रूव्ह करू शकता. आता आपण काय त्याच्यात जात नाही एवढं डिटेल मध्ये. Yes, समज sir. आता इथं आणखी पुढचा रिमार्क पाहू. हा दुसरा रिमार्क झाला. हा तिसरा रिमार्क. जर तुम्ही डिटर्मिनंटच्या रो एक्सचेंज केल्या तर काय होतं? काय होतं? काय आयडिया? डिटर्मिनंट चेंज होतो का काय होतं? Sign change होतो determinant. साइन चेंज होतं. डिटर्मिनंट जर हे केलं तर काय होतं? साइन चेंज होतं. बरं का? आता मला सांगा हा काय येईल? इथं डॉट आहे बरं का. हा काय येईल? डिफरंट येईल का सेम येईल? B बार डॉट C बार क्रॉस A बार काय येईल? डेफिनेशन Same येईल. डेफिनेशन काय येईल आपण पाहू. B1 B2 B2, B3 B3, नंतर C1 C2 आणि C2, C3 C3, नंतर A1 A2 A1, A2, A3. A3. आता पहा मी काय करतो, ह्या पहिल्याच्या चेंज करतो. पहिल्याचं काय चेंज करतो तर पहा ह्या दोन एक्सचेंज केल्या, ह्या दोन एक्सचेंज केल्या. दोन एक्सचेंज केल्यावर वर काय जाईल? B1 B2 B3 येईल आणि मध्ये काय येईल? A1 A2 A3 येईल. मग मध्ये A1 A2 A3 आला, हा पुन्हा एक्सचेंज केला. म्हणजे एकदा एक्सचेंज केलं तर एकदा साइन चेंज झालं म्हणजे मायनस झालं, आणि पुन्हा चेंज केलं तर काय झालं? पुन्हा मायनस झालं. मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. म्हणजे ए बार हा सेम काय आले? हे दोघं काय आले? सेम आले ना, कारण तुम्ही जर रो एक्सचेंज केल्या तर डिटर्मिनंट चेंज होत नाही. रो जर तुम्ही एक्सचेंज केल्या, सॉरी रो जर एक्सचेंज केला फक्त डिटर्मिनंटची काय होती? साइन चेंज होतं. एकदा चेंज केलं साइन चेंज झालं, दुसऱ्यांदा चेंज केलं दोनदा साइन चेंज झालं, दोनदा साइन चेंज झालं म्हणजे काय झालं? अल्टिमेटली तेच आलं. म्हणजे हे सेम येतात. ए बार बी बार क्रॉस सी बार हे एक सेम येतं. आणि तुम्ही आणखी जर पाहिलं हे पण येतं. सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार असं. समजलं का? आता हे कसं? Yes, पहा sir. तुम्ही पुन्हा हे जर पाहिलं तर ही काय येते? सायकल येते. ही पुन्हा जर पाहिलं तर काय येते? सायकल येते. पहा ABC पुन्हा पाहिलं तर पहा ही सायकल कशी? ए बार बी बार सी बार असं. पहा ही ABC इथून ए पासून चालू केली तर ही सायकल कंप्लीट करायची. कुठून चालू करा ती सायकल काय करायची? कंप्लीट करायची. ते क्रम ठेवायचं. पहा ए पासून चालू केली तर ABC हे असं आलं बरोबर. हे झालं म्हणजे हे पहिलं झालं. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? BCA. बी पासून सायकल चालू केली तर BCA लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. पहा BCA तोच क्रम ठेवायचा आणि त्याच्यानं म्हणजे हे आलं ते. आणि जर तुम्ही सी पासून चालू केली तर काय येईल? CAB. CAB. तसं लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. समजलं? अल्टिमेटली हे काय येणार आहे तुमचं? स्केलरच येणार आहे ना. हा काय येईल सांगा बरं?
असं नाही, आपण क्रम तोच. हे सेम येईल का डिफरंट येईल मला ते सांगा. बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार सेम येईल का डिफरंट येईल? सेम येईल, का बरं? कारण स्केलर प्रोडक्ट हा स्केलर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह कम्युटेटिव्ह असतो, असतो. त्याच्यामुळे हे काय आलं सेम. समजलं हे? मात्र तुम्ही जर ऑर्डर चेंज केली म्हणजे कसं घेतलं, ए सी बी घेतलं, थोडक्यात कसं ए बार डॉट सी बार क्रॉस बी बी बार बार क्रॉस बी बार, तर हे काय येईल मायनस येईल. याच्यात निगेटिव्ह काय येईल. येईल फक्त निगेटिव्ह येईल, म्हणजे मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बी बार. बार क्रॉस सी बार. हे ऑर्डर चेंज झालं, हे लक्षात आलं? येस सर. आपण पुढचा रिमार्क पाहू. चौथा रिमार्क. चौथा रिमार्क काय आहे? ऍक्च्युली आपण मग पाहिलं होतं की ए बार डॉट ए बार क्रॉस बी बार हा पॅरलोग्रामचा काय असतो, एरिया असतो. तसंच जर तुम्हाला तीन नॉन कोलिनियर जर तुम्हाला तीन नॉन को प्लेनर वेक्टर दिले, म्हणजे एका प्लेन मध्ये लाईन होणार आहे. आता सपोज हा एक वेक्टर दिला, हा एक वेक्टर दिला आणि हा एक वेक्टर दिला, सपोज हे तीन वेक्टर आहे बरोबर. हे एका प्लेन मध्ये लाय होत नाही. ए बार बी बार आणि सी बार. तर तुम्ही हे करू शकता की याच्यापासून एक पॅरलोग्राम तयार होईल बरोबर. याच्यापासून काय होईल, एक पॅरलोग्राम तयार होईल, सॉरी पॅरलोपिपेड. असा तयार केला तर हा काय होणार आहे, पॅरलोग्राम तयार होईल. समजलं? हा ही सरळ नाही बरं का सी बार. आपण पुन्हा काढू, म्हणजे आणखी लक्षात येईल. हे तीन वेक्टर आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. असं करू. तर याच्यापासून तुम्ही काय करू शकता, पॅरलोग्राम तयार करू शकता. सपोज हा ए बार आहे, हा बी बार आहे आणि हा सी बार आहे. याच्यापासून कसा पॅरलोग्राम तयार करायचा, हा वेक्टर असाच न्यायचा. आता दिसतोय का थोडा थोडा पॅरलोग्राम तिरका झालेला? हा अशा प्रकारचा एक पॅरलोग्राम आहे. हा पॅरलोग्राम आहे. तर हे ए बार बी बार, तर याचा व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोग्राम टू डायमेन्शनल असतो. त्याला काय म्हणायचं, पॅरलेलोपिपेड म्हणायचं, पॅरलेलोपिपेड. तर व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड हा काय असतो, ए बार डॉट बी बी बार बार क्रॉस सी बार. सी बार. आणि याची काय करायची, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची, कारण निगेटिव्ह पण येऊ शकतं ना, निगेटिव्ह असू शकतं का कधी, नाही. याची काय करायची, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची. मग तुम्ही असं विचाराल की याला का नाही घेतलं आपण, ज्यावेळेस एरिया ऑफ पॅरलोग्राम घेतला होता ना, मग त्यावेळेस ऍब्सोल्यूट व्हॅल्यू का नाही म्हटलं, कोण सांगाल का नाही म्हटलं? इथं आपण घेताना मॅग्नेट्यूड घेतलं होतं ना. कसं नाही, ते मॅग्निट्यूड निगेटिव्ह पण, हा ते पण चालेल. किंवा कसं की ह्या अँगलने पहा, अँगलने पहा, ए मॅग्निट्यूड ए काय असतं तुमचं, ग्रेटर इक्वल 0 असतं. मॅग्निट्यूड ऑफ बी काय असतं, ग्रेटर इक्वल 0 असतं. आणि तुम्ही जर साइन थिटा पाहिला, साइन थिटा 0 to पाय मध्ये हा पण काय असतो, ग्रेटर इक्वल 0 असतो. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू काय असतात, ग्रेटर इक्वल 0 असतात. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह, तिथं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणायची गरज आहे का, नाही. पण इथं तुमचं निगेटिव्ह पण येऊ शकतं ना. मग इथं निगेटिव्ह व्हॉल्यूम कधी निगेटिव्ह असतं का, नाही. व्हॉल्यूम निगेटिव्ह नसतं, त्याच्यापेक्षा काय म्हणायचं की व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड, म्हणजे तीन वेक्टर घेतले तर तिघांपासून एक पॅरलेलोपिपेड तयार होईल. आणि त्या पॅरलेलोपिपेड साठी हा जर बॉक्स प्रॉडक्ट घेतला किंवा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेतला, त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली तर तेच काय असतं, व्हॉल्यूम असतं.
समजलं हे? त्याच्यानंतर आणखी एक रिमार्क पाहिलेला आहे आपण कम्युटेटिव्हिटीचा. आपण पुढचा रिमार्क पाहू. याचा आउटपुट काय येईल सांगा बरं. ए बार डॉट ए बार क्रॉस सी बार काय येईल? ए बार क्रॉस सी बार. ए बार क्रॉस सी बार चेक करा. आपण सायक्लिक वेने जाऊ. काय वेगळं करता येते का? पहिला वेक्टर कोणता आहे? ए. दुसरा वेक्टर कोणता आहे? ए. पुढचा वेक्टर कोणता आहे? सी. आता पहा, तुम्ही कोणत्याही वेने गेलं, तुम्ही कोणत्याही वेने सुरुवात केली, सायक्लिक वेने गेलं तर आउटपुट काय येतं? सेम येतं. आता इथं पहा, ए ने सुरुवात केली, ए सी आला. आता मी सी ने सुरुवात केली तर काय येईल माझं सांगा बरं. सी डॉट इकून अशी जर सुरुवात केली तर काय येईल? सी डॉट ए बार एक बार क्रॉस ए बार क्रॉस ए बार. पण ए बार क्रॉस ए बार काय असतं? पहा, ए बार क्रॉस ए बार काय येईल? आपण पाहू ना. ए इंटू साइन ऑफ थिटा इंटू एन कॅप. आता पहा, मॅग्निट्यूड ऑफ ए ठीक झालं, पण साइन थिटा हे दोन वेक्टर जर सेम असतील तर थिटा इज इक्वल टू किती असेल? 0 असेल. 0 असेल तर साइन 0 किती असतो? 0 असतो. 0 असतो. साइन 0 असतो. त्याच्यामुळे हा काय आला? 0 बार आला. म्हणजे हा अल्टिमेटली काय आला? 0 बार आला. म्हणजे सी इंटू सी बार डॉट 0 बार म्हणजे हा किती आला? 0 आला. म्हणजे एक जरी वेक्टर रिपीट असेल तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय येतो? सॉरी, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काय येतो? 0 येतो. आणखी एक हे आत्ताच जर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे एकदम खास आहे. कसं ते पहा, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हा जर 0 येत असेल तर काय होईल? आता जे आपण पाहिलं ते हे जर 0 येत असेल तर काय होईल? सपोज हे तिन्ही नॉन झिरो वेक्टर दोन वेक्टर पॅरलल असतील. दोन वेक्टर काय असतील? पॅरलल असतील. नेसेसरी नाही इथं पॅरलल असणं. इथं कारण डॉट पण आहे क्रॉस पण आहे. इथं काय आहे? डॉट पण आहे आणि क्रॉस पण आहे. हे तिघं. आता पहा, यालाच आपण काय म्हटलं होतं? हा काय आहे? व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड. हा काय आहे? व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड. आता हे तिन्ही वेक्टर 0 नाही. हा जर व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड असेल तर एखाद्याचा व्हॉल्यूम 0 आहे म्हणजे काय आहे? एखाद्याचा व्हॉल्यूम 0 आहे म्हणजे आता सपोज मी सांगितलं हा रेक्टँगल प्लेन मध्ये बरोबर. ते काय आता एका प्लेन मध्ये मी हा रेक्टँगल दिला, सपोज हा ए बी सी डी हा काय केला? रेक्टँगल दिला. आता हा जर मी रेक्टँगल दिला तर याचा व्हॉल्यूम काढायला लावला. एरिया नाही बरं का. एरिया काय येईल? सपोज हा काय येईल? ही ए आहे ही बी आहे. एरिया काय येईल? ए इंटू बी. व्हॉल्यूम काय असतो? ए इंटू बी इंटू हाईट. ए इंटू बी ए इंटू बी इंटू हाईट. पण हाईट किती याची? 0 आहे ना, कारण प्लेन मध्ये हा किती आला? 0 आला याचा व्हॉल्यूम. म्हणजे काय? जर ह्या पॅरलेलोपिपेडचा व्हॉल्यूम जर 0 असेल तर तिघं वेक्टर हे एकाच प्लेन मध्ये असतील ना. म्हणजे हाईट 0च असायला पाहिजे ना. म्हणजे हे जर 0 असतील तर आपण काय म्हणू शकतो की ए बार बी बार अँड सी बार आर कोप्लेनर. लक्षात आलं? म्हणजे काय की जर तीन वेक्टरचा जर ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 असेल, 0 बार नाही बरं का, 0 असेल तर काय होतं? ते एका प्लेन मध्ये असतात. समजलं हे? उद्याच्या लेक्चरला आपण वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट पाहू आणि मग भरपूर सारे एक्झाम्पल पाहू. आता एक्झाम तुमच्या MCQ आहेत, आपण त्याच प्रकारे घेऊ. जे इम्पॉर्टंट आहेत त्याचे डिटेल प्रूफ. उद्या पण याच वेळेला कसं?